मी श्री संजय नाईक, तिलारी संघर्ष समिती सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते अनुषंगाने असं सांगू इच्छितो आहे की तिलारीच्या प्रकल्पाची खरी शोध चौकशी व्हावी आणि श्वेतपत्रिका निघावी अशी पुन्हा एकदा मी आदरणीय पंतप्रधान महोदयांना विनंती करतोय। देशाच्या पंतप्रधान महोदयांना विनंती करण्यामागे एकच कारण आहे की राज्याचे मुख्यमंत्री कधीही तिलारीला येत नाहीत किंवा तिलारीच्या कामकाजाबद्दल चौकशी करत नाहीत। कुठल्याही सरकार येऊ दे, भाजप असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, परंतु महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना याचं काही देणं घेणं लागलं नाही। इथे जीवितवासी खेळणारा हा प्रकल्प रात्र अपरात्री केव्हाही हा कॅनल फुटणे हा गेली 10 वर्ष सातत्याने प्रकार चालू आहे आणि केवळ नाटक आणि ढोंग पुढे करतायची गेली 35-40 वर्षापूर्वीचे कॅनल आहेत। परंतु हे जरी जुने कॅनल असले तरी जुने कॅनलचं सर्वेक्षण व्हावं आणि ज्यावेळी नवीन कामं निघतात आणि नवीन कामं काढली जातात ती दुसऱ्या दिवशी परत लिकेज होतात, फुटतात। हा कुठला प्रकार आहे? या संदर्भात एक शोधपत्रिका निघावी आणि गोवा राज्याने आपल्या वाट्याला येणारे महाराष्ट्र सरकारला म्हणजे जलसंपदा विभागाला पैसे तूर्त वर्ग करू नये, कारण हे पैसे सुद्धा जनतेचे आहेत आणि या पैशांची विल्हेवाट केवळ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगमताने चालल्यामुळे या प्रकल्पाला विध्वंसक असं वाईट वळण लागलेलं आहे आणि शेतकरी मजबूर झालेला आहे। सर्वसामान्य जनता मजबूर झालेली आहे। केवळ हाताच्या बोटावर मोजणारे ठेकेदार आणि अधिकारी अगदी गब्बर झालेले आहेत। यांची सुद्धा टावर मालमत्तेची चौकशी व्हावी, कारण गेली सातत्याने हा प्रकल्प कोसळतो आहे किंवा कॅनल लिकवते। जवळच ज्या राज्याला आपण पाणी दिलं त्या राज्यामध्ये सुद्धा कॅनलला पाणी जात आहे आणि त्या राज्यातून कॅनलची कामं पूर्ण झालेली आहेत। गेली 35 वर्षामध्ये किंवा 40 वर्ष गोव्यामध्ये एकही दिवस कॅनल फुटला हा प्रकार होते। मग केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिलारीच्या प्रकल्पाचा दोडामार्ग तालुका असो या तालुक्यामध्ये का कॅनल फुटत आहेत? ह्याला कलोट्री कंट्रोलचं हे नाही का, रिपेशन नाही का? कलोट्री कंट्रोल ही एक शाखा आहे किंवा एक जे ऑफिस आहे त्याने परवानगी दिल्याशिवाय त्यांचं बिल अदा करता येत नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।